विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बुककीपिंग अँड अकाउंटन्सी या विषयातील चॅप्टर 2 अकाउंट्स ऑफ नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न यामधील प्रॅक्टिकल प्रॉब्लेम क्रमांक 10 पाहणार आहोत. यापूर्वीच्या व्हिडिओ लेक्चर्स आपण पाहिल्या नसतील तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जाऊन व्हिडिओ लिंकला क्लिक करून आपण व्हिडिओ पाहू शकता. ओके, तर पाहूया प्रॅक्टिकल प्रॉब्लेम क्रमांक 10. सर्वप्रथम आपण प्रॉब्लेम काळजीपूर्वक वाचून घेऊया. ओके, प्रॉब्लेम नंबर 10. फ्रॉम द फॉलोइंग रिसिप्ट्स अँड पेमेंट्स अकाउंट KBP इंजिनिअरिंग कॉलेज नासिक फॉर द year ending on 31st March 2019 and additional information, prepare income and expenditure account for the year ending 31st March 2019 and balance it as on that date. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला KBP इंजिनिअरिंग कॉलेज नाशिक यांचं रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट दिलेलं आहे. यावरून आपल्याला इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट आणि बॅलन्स शीट तयार करायचं आहे. ओके, पाहूया रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट. रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट फॉर द year ending 31st March 2019. विद्यार्थी मित्रांनो, रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंटची डेट आहे 31st March 2019. याचा अर्थ करंट इयर हे 1st of April 2018 ला स्टार्ट झालं असेल आणि एंडिंग 31st of March 2019 ला झालं असेल. याचा अर्थ करंट इयर 18-19 हे असेल. ओके, पाहूया रिसिप्ट साइड. रिसिप्ट्स टू बॅलन्स ब्रॉट डाऊन. कॅश इन हँड 18,000. कॅश ॲट बँक 1,04,000. टू इंटरेस्ट 55,000. टू सबस्क्रिप्शन 28,300. टू लाइफ मेंबरशिप फीस 25,000. टू डोनेशन 7 lakh. टू ट्यूशन फीस 12,30,000. टू टर्म फीस 2,08,000. टू सन्ड्री रिसिप्ट्स 8,000. टू ऍडमिशन फीस इंटू ब्रॅकेट रेव्हेन्यू 60,000. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी ऍडमिशन फीच्या बाबतीत ब्रॅकेटमध्ये रेव्हेन्यू म्हटलेलं आहे. याचा अर्थ ते रेव्हेन्यू इन्कम आहे. त्यामुळे तुम्ही इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटच्या इन्कम बाजूला ते इन्कम घेणार आहात. ओके, पाहूया पेमेंट साइड. बाय सॅलरीज टू टीचिंग स्टाफ 11,70,000. बाय इलेक्ट्रिसिटी चार्जेस 55,000. बाय बुक्स 61,000. बाय फर्निचर 51,000. बाय स्टेशनरी 21,850. बाय फिक्स डिपॉझिट 31st of March 2019 8,50,000. बाय बॅलन्स कॅरेड डाऊन. कॅश इन हँड 16,650. कॅश ॲट बँक 2 lakh. टोटल ऑफ रिसिप्ट अँड पेमेंट 24,25,500. ओके मित्रांनो, रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट पाहिल्यानंतर आपण ऍडिशनल इन्फॉर्मेशन कडे जाऊया. ऍडिशनल इन्फॉर्मेशन पर्टिक्युलर्स 1st of April 2018 31st of March 2019. याचा अर्थ आपल्याला रिसिप्ट्स आणि पेमेंट्स अकाउंट नंतर जे ऍडिशनल इन्फॉर्मेशन दिलेले आहे ते वेगळ्या पॅटर्न मध्ये वेगळ्या फॉर्मॅट मध्ये आहेत. विद्यार्थी मित्रांनो, यापूर्वीचा आपण प्रॉब्लेम नंबर 6 जो पाहिला, या प्रॉब्लेम नंबर 6 मध्ये देखील अशाच प्रकारे आपल्याला ऍडिशनल इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड केल्या होत्या. ओके, पाहूया आपण ऍडिशनल इन्फॉर्मेशन काय आहेत. त्यामध्ये बुक्स आहेत. बुक्स याची ओपनिंग प्राइस आहे 6 lakhs रुपीज आणि क्लोजिंगची प्राइस आहे 6 lakhs रुपीज. ओके, फर्निचर ओपनिंग 3,19,000, क्लोजिंग 3 lakh. बिल्डिंग 10 lakh ओपनिंगची प्राइस दिलेली आहे आणि क्लोजिंगच्या बाबतीत क्वेश्चन मार्क दिलेला आहे. ओके, आपण ते फाइंड आउट करू. फिक्स डिपॉझिट ओपनिंगची प्राइस आहे 9,10,000 आणि क्लोजिंगच्या बाबतीत देखील क्वेश्चन मार्क आहे. ओके, कॅपिटल फंड 9,47,400 आणि क्लोजिंगच्या बाबतीत क्वेश्चन मार्क आहे. या ठिकाणी जे क्वेश्चन मार्क्स तुम्हाला दिसतात यांच्या क्लोजिंगच्या फिगर्स आपल्याला फाइंड आउट करायचे आहेत. ओके, आपण त्या नक्कीच करूया. ओके, पाहूया ऍडिशनल इन्फॉर्मेशन नंबर 1. 50% ऑफ डोनेशन आर फॉर बिल्डिंग फंड अँड द बॅलन्स इज टू बी ट्रीटेड रेव्हेन्यू इन्कम. ओके मित्रांनो, डोनेशन हे तुम्हाला रिसिप्ट साइडला पाहायला मिळेल. डोनेशन आहे 7 lakh, यांना टिक मार्क करून घ्या. या 7 lakh पैकी 50% डोनेशन
हे बिल्डिंग फंडा करता आहे, म्हणजे डोनेशनच्या 7 लाख रकमेच्या 50% रक्कम ही बिल्डिंग फंडा करता म्हणजे विशिष्ट कारणाकरता तो फंड क्रिएट केला गेला आहे. ओके, त्याचा इफेक्ट आपण नक्की देऊया पुढे गेल्यानंतर. ओके, ऍडजस्टमेंट नंबर 2, आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन ₹5300. सबस्क्रिप्शन हे देखील इन्कम आहे. या ठिकाणी सबस्क्रिप्शन दिसत बा 28,300, यांना टिक मार्क करून घ्या. ऍडजस्टमेंट नंबर 3, लाईफ मेंबरशिप फीज आर टू बी कॅपिटलाइज. लाईफ मेंबरशिप फी आहेत पहा रिसिप्ट साइडला, टिक मार्क करून घ्या. 25,000च्या लाईफ मेंबरशिप फीज कॅपिटलाइज केली जाते, म्हणजे आपण ती कॅपिटल फंड मध्ये प्लस करू. ओके विद्यार्थी मित्रांनो, प्रॉब्लेम काळजीपूर्वक वाचणं, ऍडिशनल इन्फॉर्मेशन काळजीपूर्वक वाचणं, जे आयटम्सला ऍडजस्टमेंट्स आहेत त्यांना टिक मार्क करणं, आणि त्यानंतर आपल्याला या प्रॉब्लेम मध्ये जे अकाउंट्स विचारले आहेत त्यांचे स्पेसिमन तयार करून घेणं, हे काम काळजीपूर्वक करायचं. ओके, तर आपण करून घेऊया इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट आणि बॅलन्स शीट यांचे फॉर्मॅट. ओके विद्यार्थी मित्रांनो, आपण प्रॉब्लेम नंबर 10 पाहतो आहोत. त्याचं सोल्युशन प्रॉब्लेम नंबर 10. इन द बिगिनिंग, इन द बुक्स ऑफ KBP इंजिनिअरिंग कॉलेज नाशिक, ज्या फर्मचं आपण अकाउंटिंग करणार आहोत, इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट आणि बॅलन्स शीट तयार करणार आहोत, त्याचं नाव तुम्हाला सुरुवातीला मेन्शन करायचं आहे, की जे आपण या ठिकाणी मेन्शन केलेलं आहे. ओके, त्यानंतर इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट, इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट फॉर द इयर एंडिंग किंवा इयर एंडेड 31 मार्च 2019. विद्यार्थी मित्रांनो, रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंटची जे डेट असेल ती करंट इयरच्या एंडिंगचीच असते, तीच आपण या ठिकाणी मेन्शन करणार आहोत, की जी आपण केली 31 मार्च 2019. अँड देन आपण बॅलन्स शीट तयार करतोय, बॅलन्स शीट ॲज ऑन 31 मार्च 2019. ओके, इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट आणि बॅलन्स शीट तयार केल्यानंतर आपण रिसिप्ट साइडचे बॅलन्सेस ट्रान्सफर करूया. ओके, रिसिप्ट साइडला सर्वात सुरुवातीला टू बॅलन्स ब्रॉट डाऊन आहे, ज्यामध्ये कॅश इन हँड 18,000 आहे आणि कॅश ॲट बँक 1,40,000 रुपीज आहे. विद्यार्थी मित्रांनो, रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंटच्या ओपनिंगचे बॅलन्स, ज्याच्यामध्ये कॅश इन हँड, कॅश ॲट बँक जे असतात यांचे बॅलन्स आपण क्लोजिंग बॅलन्स शीटच्या असेट साइडला घेत नाही. ओके, त्यामुळे नेक्स्ट आयटम जो आहे तो घेऊया आपण इंटरेस्ट. इंटरेस्ट काय आहे? इन्कम आहे. इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटच्या इन्कम बाजूला घेऊया बाय इंटरेस्ट. आउटरला अमाउंट घेऊया 55,000. ओके, नेक्स्ट आयटम आहे सबस्क्रिप्शन. विद्यार्थी मित्रांनो, सबस्क्रिप्शनला आपण टिक मार्क केलेली आहे, इन्कम बाजूलाच घेऊया बाय सबस्क्रिप्शन, टिक मार्क आहे, इनरला घेऊया 28,300. नेक्स्ट आयटम आहे लाईफ मेंबरशिप फीज. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला ऍडिशनल इन्फॉर्मेशन मध्ये सर्वात शेवटी लाईफ मेंबरशिप फीच्या बाबतीत सांगितलेलं आहे. पाहूया आपण काय आहे ते. लाईफ मेंबरशिप फीज आर टू बी कॅपिटलाइज, म्हणजे लाईफ मेंबरशिप फीची 25,000 जी रक्कम आहे ते आपल्याला कॅपिटलाइज करायची आहे. विद्यार्थी मित्रांनो, कोणतीही रिसिप्ट जेव्हा कॅपिटलाइज केली जाते तेव्हा ती कॅपिटल फंड मध्ये प्लस केली जाते. ओके, तर आपण सर्वात प्रथम बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साइडला कॅपिटल फंडची जी आपल्याला ओपनिंगची अमाउंट दिलेली आहे 9,47,400 हे आपण बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साइडला घेऊया. ओके, कॅपिटल फंड 9,47,400. ओके, आपण कॅपिटल फंड घेतल्यानंतर आपल्याला शेवटची ऍडजस्टमेंट सांगितली होती लाईफ मेंबरशिप फीज आर टू बी कॅपिटलाइज. आपण लाईफ मेंबरशिप फीज कॅपिटलाइज करणार आहोत, म्हणजे कॅपिटल फंड मध्ये काय करू? ऍड करू. ओके, ऍड लाईफ मेंबरशिप फीज आणि अमाउंट आहे अमाउंट आहे 25,000. ओके, लाईफ मेंबरशिप फीज कॅपिटलाइज केलेली आहे, त्यामुळे आपण ती कॅपिटल फंड मध्ये प्लस केली. नेक्स्ट आयटम आहे डोनेशन. डोनेशनच्या बाबतीत आपल्याला ऍडजस्टमेंट सांगितलेलं आहे, त्यामुळे डोनेशन हा आपण इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटच्या इनर बाजूला घेऊया बाय डोनेशन्स. अमाउंट आहे 7 लाख रुपीज, इनरला घेऊया आपण, ऍडजस्टमेंट आहे. नेक्स्ट आयटम आहे ट्युशन फी. ट्युशन फी हा देखील इन्कमच आहे, इन्कम अँड एक्सपेंडिचरच्या इन्कम बाजूला आपण घेऊ बाय ट्युशन फीज.
बाय ट्युशन फीज. आउटरला अमाऊंट घेऊया 12,30,000. ओके. ट्युशन फी घेतल्यानंतर आपण नेक्स्ट आयटमकडे जाऊया. टर्म फीज. टर्म फीज हे देखील काय आहे? रेव्हेन्यू इन्कमच आहे. ओके. इन्कम मधून घेऊया टर्म फीज बाय टर्म फीज. आउटरला अमाऊंट असेल 2,08,000 रुपीज. ओके. टर्म फीज नंतर आहे सन्डरी रिसिप्ट्स. सन्डरी रिसिप्ट्स ह्या देखील इन्कमच आहेत. इन्कम बाजूला घेऊया बाय सन्डरी रिसिप्ट्स. आउटरला घेऊया 8,000. ओके. नेक्स्ट आयटम आहे ऍडमिशन फीज. विद्यार्थी मित्रांनो, ऍडमिशन फीच्या बाबतीत ब्रॅकेटमध्ये आपल्याला रेव्हेन्यू म्हटलेलं आहे. याचा अर्थ ते रेव्हेन्यू इन्कम आहे. ओके. म्हणून इन्कम अँड एक्सपेंडिचरच्या इन्कम बद्दल आपण घेऊया बाय ऍडमिशन फीज. आउटरला अमाऊंट घेऊया 60,000. ओके. रिसिप्ट साइडचे आयटम ट्रान्सफर केल्यानंतर आपण रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंटच्या पेमेंट बाजूला जाऊया. पेमेंट साइडचा सर्वात सुरुवातीचा पहिला आयटम आहे बाय सॅलरीज टू टीचिंग स्टाफ. टीचिंग स्टाफला दिलेली सॅलरी हा एक्सपेंडिचर आहे. एक्सपेंडिचर बाजूला घेऊया टू सॅलरीज टू टीचिंग स्टाफ. सॉरी, आउटरला अमाऊंट घेऊया 11,70,000. ओके. नेक्स्ट आयटम आहे इलेक्ट्रिसिटी चार्जेस. एक्सपेंडिचर बाजूला घेऊया. एक्सपेंडिचर आहे तो 2 इलेक्ट्रिसिटी चार्जेस. आउटरला अमाऊंट घेऊया 55,000. ओके. नेक्स्ट आयटम आहे बुक्स. ओके. विद्यार्थी मित्रांनो, बुक्स ही असेट आहे. आपण एकदा ऍडिशनल इन्फॉर्मेशन जे आपल्याकडे प्रोव्हाइड केलेले आहेत त्याकडे जाऊया. विद्यार्थी मित्रांनो, ऍडिशनल इन्फॉर्मेशन मध्ये बिगिनिंगला आपल्याला बुक्स या ठिकाणी म्हटलेले आहेत आणि बुक्सची ओपनिंगची जी व्हॅल्यू आहे ती आहे 6 लाख रुपीज आणि क्लोजिंगची व्हॅल्यू देखील आहे 6 लाख रुपीज. ओके. आपण बुक्स असेट साइडला घेऊया कारण बुक्स ही काय आहे? असेट्स आहे. बुक्सची ओपनिंग बॅलन्स काय आहे? 6 लाख रुपीज. ओके. बुक्सचा ओपनिंग बॅलन्स घेतल्यानंतर पेमेंट साइडला आपल्याला जे बुक्स दिसतात ते बुक्स ड्युरिंग द इयर परचेस केलेले आहेत. म्हणजे वर्षभरामध्ये नव्यानं आणखी जी काही पुस्तकं खरेदी केलेली आहेत ते आपल्याला पेमेंट साइडला पाहायला मिळतात. ते आपण त्यामध्ये ऍड करूया. ऍड परचेसेस ऑफ बुक्स. दीज आर द बुक्स परचेस ड्युरिंग द इयर. वर्षाच्या सुरुवातीला मित्रांनो आपल्याकडे 6 लाख रुपयांची पुस्तकं होती. वर्षभरामध्ये पुन्हा आपण 61,000 ची बुक्स परचेस केली. म्हणजे बुक्सची व्हॅल्यू ही 6,61,000 इतकी आता झालेली आहे. ओके. यानंतर नेक्स्ट आयटम आहे फर्निचर. फर्निचरच्या बाबतीत देखील आपल्याला प्रॉब्लेम मध्ये ऍडिशनल इन्फॉर्मेशन मध्ये ओपनिंगची व्हॅल्यू दिली आहे 3,19,000. ते आपण घेऊया. फर्निचर ओपनिंगची व्हॅल्यू आहे त्यामध्ये ओपनिंग बॅलन्स घेऊ. सर्वप्रथम आपण ओपनिंग बॅलन्स 3,19,000. ओके. ओपनिंग बॅलन्स मध्ये पेमेंट साइडला आपल्याला जे फर्निचर दिसतंय ते फर्निचर ड्युरिंग द इयर आहे परचेस केलेलं. त्यामुळे तेही आपण ऍड करू. ऍड परचेसेस 51,000. ओके. विद्यार्थी मित्रांनो, फर्निचर आपल्याकडे आहे. ओपनिंगचा फर्निचरचा बॅलन्स आपण पाहिला तर तो होता 3,19,000 आणि ड्युरिंग द इयर जे फर्निचर परचेस केलं ते होतं 51,000. ओके. यांची टोटल घेऊया. यांची टोटल आहे 3,70,000. ओके. आपण फर्निचरची ओपनची फिगर आणि त्यामध्ये ऍडिशनल परचेस जे ड्युरिंग द इयर केलं ते आपण इन्क्लूड केलं. ओके. पेमेंट साइडचा नेक्स्ट आयटम आहे स्टेशनरी. स्टेशनरी हा एक्सपेंडिचर आहे. एक्सपेंडिचर बाजूला घेऊया 2
स्टेशनरी. आउटरला म्हणून घेऊया 21,850. ओके. नेक्स्ट आयटम आहे फिक्स डिपॉझिट. ओके विद्यार्थी मित्रांनो, फिक्स डिपॉझिटच्या बाबतीत देखील आपल्याला ऍडिशनल इन्फॉर्मेशन मध्ये इन्फॉर्मेशन दिलेली आहे, ती एक पाहूया काय म्हटलंय. या ठिकाणी म्हटलंय बघा, ऍडिशनल इन्फॉर्मेशन मध्ये फिक्स डिपॉझिट ओपनिंगचा बॅलन्स आहे 9,10,000. ओके, आपण फिक्स डिपॉझिट घेऊया बॅलन्स शीटच्या असेट साइडला. फिक्स डिपॉझिट्स, सॉरी, यांचा ओपनिंगचा बॅलन्स आपल्याला जो दिलेला आहे तो आहे 9,10,000. तो आपण इनरला घेऊया आणि त्यामध्ये ऍड करूया जे परचेस नव्याने केलेले आहेत किंवा न्यू डिपॉझिट आहेत. ऍड न्यू डिपॉझिट्स विच आर मेड ड्युरिंग द इयर. वर्षभरामध्ये पुन्हा आपण नव्यानं फिक्स डिपॉझिट 8,50,000 चे आपण या ठिकाणी केलेले आहेत. ओके विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी फिक्स डिपॉझिटची अमाऊंट आपल्याला आउटरला आता घ्यावी लागेल, ज्यामध्ये आपल्याकडे ओपनिंगच्या फिक्स डिपॉझिट या 9,10,000 च्या होत्या आणि नव्यानं आपण वर्षभरामध्ये या 8,50,000 च्या आपण केलेल्या होत्या. ओके, आउटरला टोटल फिक्स डिपॉझिट येतील 17,60,000. ओके विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी फिक्स डिपॉझिट तुम्हाला अमाऊंट आउटरला मिळेल. ओके, फिक्स डिपॉझिट नंतर रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंटच्या शेवटचे दोन आयटम, ज्यामध्ये बाय बॅलन्स कॅरी डाऊन दिलेला आहे, ज्याच्यामध्ये कॅश इन हँड आणि कॅश ॲट बँक आपल्याला पाहायला मिळतात. विद्यार्थी मित्रांनो, कॅश इन हँडचा आणि कॅश ॲट बँकचा क्लोजिंगचा बॅलन्स हा आपण बॅलन्स शीटच्या असेटला घेतो. कॅश इन हँड आउटरला अमाऊंट येईल 16,650 रुपीज आणि कॅश ॲट बँक तो देखील असेटलाच येईल. कॅश ॲट बँक आउटरला अमाऊंट येईल 2,00,000 रुपीज. ओके विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपण रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट ट्रान्सफर केलं, त्याचे बॅलन्सेस ट्रान्सफर केले. आता यानंतर आपण जाऊया ऍडिशनल इन्फॉर्मेशन कडे. विद्यार्थी मित्रांनो, ऍडिशनल इन्फॉर्मेशन मध्ये आपल्याला बुक्स या ठिकाणी दिले होते 6,00,000 रुपीज ओपनिंगला आणि क्लोजिंगला देखील 6,00,000 रुपये दिले होते. म्हणजे बुक्सची वर्षाच्या सुरुवातीला 6,00,000 असणारी किंमत आणि वर्षाच्या शेवटी असणारी देखील 6,00,000 किंमत, यावरून आपल्याला त्या बुक्सचं डेप्रिशिएशन कॅल्क्युलेट करावं लागेल. की डेप्रिशिएशन कसं कॅल्क्युलेट करणार, यासाठी आपण एक वर्किंग नोट पाहूया. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला या ठिकाणी फर्निचर आणि बुक्सवरचं डेप्रिशिएशन कॅल्क्युलेट करायचं आहे. ते कॅल्क्युलेट करत असताना कशा पद्धतीने करणार आहोत, यासाठी आपण एक फॉर्म्युला या ठिकाणी पाहणार आहोत. पाहूया आपण बुक्सवरचं डेप्रिशिएशन. डेप्रिशिएशन ऑन फिक्स असेट कॅल्क्युलेटेड बाय युजिंग फॉलोइंग फॉर्म्युला. ओके, डेप्रिशिएशन इज इक्वल टू ओपनिंग बॅलन्स प्लस परचेसेस मायनस क्लोजिंग बॅलन्स. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला बुक्सची ओपनिंगची प्राइस दिलेली आहे ऍडिशनल इन्फॉर्मेशन मध्ये 6,00,000 रुपीज. पेमेंट साइडला आपल्याला 61,000 चे परचेसेस पाहायला मिळतात आणि त्यामधून ऍडिशनल इन्फॉर्मेशन मध्ये बुक्सचा जो क्लोजिंगचा बॅलन्स दिलेला आहे 6,00,000 रुपीजचा, आपण तो मायनस करू. म्हणजे बुक्सची ओपनिंगची प्राइस होती 6,00,000 रुपीज प्लस 61,000 चे परचेस केले, म्हणजे टोटल बुक्स हे 6,61,000 रुपीजचे झाले, मायनस क्लोजिंग बॅलन्स 6,00,000, म्हणजे 61,000 चं तुमचं काय असेल, डेप्रिशिएशन असेल. ओके विद्यार्थी मित्रांनो, डेप्रिशिएशन कशा पद्धतीने काढलं हे तुमच्या लक्षात नक्कीच आलं असेल. ओपनिंग बॅलन्सेस प्लस परचेसेस मायनस क्लोजिंग बॅलन्स इज इक्वल टू डेप्रिशिएशन ऑन द असेट. ओके, मग आपण बुक्सवरचं डेप्रिशिएशन मायनस करूया. डेप्रिशिएशन आपण काय करतो, असेट मधून लेस करतो. लेस डेप्रिशिएशन 61,000. ओके विद्यार्थी मित्रांनो, बुकची प्राइस होती 6,61,000 मायनस 61,000 केले तर तुम्हाला क्लोजिंगची फिगर जी तुम्हाला ऍडिशनल इन्फॉर्मेशन मध्ये दिलेली आहे 6,00,000 रुपीज, तीच या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळेल. ओके, या ठिकाणी पहा, आपल्याला बुक्सची क्लोजिंगची प्राइस मिळते 6,00,000 आणि आपण डेप्रिशिएशन मायनस केल्यानंतर देखील आपल्याला जी प्राइस मिळते ती आहे 6,00,000. ओके, म्हणजे डेप्रिशिएशन आपण कॅल्क्युलेट कशा पद्धतीने केलं कळलं. ओपनिंग बॅलन्स प्लस परचेसेस मायनस क्लोजिंग बॅलन्स इज इक्वल टू डेप्रिशिएशन. आणि डेप्रिशिएशनचा दुसरा इफेक्ट कुठे असतो, डेप्रिशिएशनचा दुसरा इफेक्ट असतो इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटच्या एक्सपेंडिचर बाजूला. टू
डेप्रिशिएशन ऑन बुक्स 61,000. ओके, याच पद्धतीनं तुम्हाला फर्निचर वरती देखील डेप्रिशिएशन कॅल्क्युलेट करायचं आहे. ओके, फर्निचरच्या बाबतीत देखील आपण तोच फॉर्म्युला यूज करणार आहोत. डेप्रिशिएशन इज इक्वल टू ओपनिंग बॅलन्स प्लस परचेसेस मायनस क्लोजिंग बॅलन्स. डेप्रिशिएशन ऑन फर्निचर, ओपनिंग बॅलन्स ऑफ फर्निचर 3,19,000 जो आपल्याला ऍडिशनल इन्फॉर्मेशन मध्ये दिलेला आहे, प्लस परचेसेस जे आपल्याला पेमेंट साइडला पाहायला मिळतात 51,000 मायनस क्लोजिंग बॅलन्स जो ऍडिशनल इन्फॉर्मेशन मध्ये आहे 3 लाख रुपीज. ओके, ओपनिंग बॅलन्स 3,19,000 प्लस 51,000 इज इक्वल टू 3,70,000 मायनस क्लोजिंग बॅलन्स 3 लाख म्हणजे डेप्रिशिएशन आपल्याला मिळेल 70,000. ओके विद्यार्थी मित्रांनो, डेप्रिशिएशन आपण काय करतो, असेट मधून मायनस करतो. फर्निचरची ओपनिंगची बॅलन्स होता 3,19,000 प्लस परचेसेस 51,000, टोटल आली होती 3,70,000 लेस डेप्रिशिएशन 70,000. आणि डेप्रिशिएशनचा दुसरा इफेक्ट देण्यापूर्वी आपण ही आउटरला फिगर घेऊया, सॉरी 3 लाख रुपीज. ओके, की जे आपल्याला ऍडिशनल इन्फॉर्मेशन मध्ये आउटरला फर्निचरची किंमत 3 लाख रुपीज पाहायला मिळते. ओके, त्यानंतर डेप्रिशिएशनचा दुसरा इफेक्ट एक्सपेंडिचर बाजूला 2 डेप्रिशिएशन ऑन फर्निचर 70,000. ओके, बुक्स आणि फर्निचरवरचं डेप्रिशिएशन कॅल्क्युलेट केल्यानंतर आपण जाऊया नेक्स्ट आयटमकडे. ऍडिशनल इन्फॉर्मेशन मध्ये दिलेला आहे बिल्डिंग फंड. बिल्डिंग फंड मित्रांनो काय आहे, स्पेसिफिक फंड आहे की जो आपण बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साइडला घेऊया. ओके, बिल्डिंग फंड इनरला अमाउंट घेऊया 10 लाख रुपीज. ओके, ऍडिशनल इन्फॉर्मेशन मध्ये बिल्डिंग फंड आपल्याला पाहायला मिळालं 10 लाख रुपीज आणि क्लोजिंगच्या बाबतीत आपल्याला क्वेश्चन मार्क दिला होता. ओके, त्या संदर्भात ऍडजस्टमेंट क्रमांक 1 सांगितलेला आहे पहा, 50% ऑफ डोनेशन आर फॉर बिल्डिंग फंड अँड द बॅलन्स इज टू बी ट्रीटेड ॲज रेव्हेन्यू इन्कम. म्हणजे बिल्डिंग फंडाची जी काय रक्कम आहे त्यामध्ये 50% ऑफ डोनेशनची रक्कम या ठिकाणी 7 लाख रुपीज आपल्याला दिसते पहा. ओके, तर आपण त्याच्या 50% काय करणार आहोत, बिल्डिंग फंड साठी ट्रान्सफर करणार आहोत. ओके, एकदा वर्किंग नोट मध्ये ते आपण पाहूया. ओके, ऍडजस्टमेंट फंड साठी आपण पाहतोय 50% ऑफ डोनेशन ऑफ रुपीज 7 लाख. 7 लाख ही काय आहे, डोनेशनची अमाऊंट आहे, दॅट इज 50% म्हणजे किती येईल मग ती 3,50,000 इज टू बी ऍडेड टू बिल्डिंग फंड अँड रिमेनिंग amount of donation are to be treated as revenue income, so show on income side of income and expenditure account. ओके, पाहूया मग आपण या ठिकाणी डोनेशनची अमाऊंट आहे 7 लाख रुपीज, त्यापैकी 50% आपण काय करणार आहोत, बिल्डिंग फंड साठी ट्रान्सफर करूया. लेस करू सर्वप्रथम, लेस 50% फॉर बिल्डिंग फंड 3,50,000. ओके, 7 लाख मायनस 3,50,000 आउटर 3,50,000. आणि ही बिल्डिंग फंडाची रक्कम जी आपण डोनेशन मधून मायनस केली ती काय करणार, बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साइडला आपण जे बिल्डिंग फंड घेतलेला आहे त्यामध्ये ऍड करू. ऍड 50% डोनेशन विच इज फॉर बिल्डिंग 3,50,000. ओके विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी 10 लाख प्लस 3,50,000 आपण आउटरला घेऊया 13,50,000. ओके, म्हणजे टोटल बिल्डिंग फंड किती झाला, ओपनिंगचा बिल्डिंग फंड होता 10 लाख रुपीज आणि जो आपण डोनेशन मधून 50% ट्रान्सफर केला 3,50,000, टोटल 13,50,000. ओके, नेक्स्ट आयटम कडे जाऊया. ऍडिशनल इन्फॉर्मेशन मध्ये फिक्स डिपॉझिट म्हटलेत पहा. फिक्स डिपॉझिटचा ओपनिंगचा बॅलन्स आपल्याला दिला होता 9,10,000 जो आपण बॅलन्स शीटच्या असेट साइडला घेतला होता 9,10,000 आणि पेमेंट साइडला ऍडिशनल न्यू फिक्स डिपॉझिट केल्या होत्या 8,50,000च्या. आपण टोटल फिक्स डिपॉझिट किती झाले मग 17,60,000. ओके, हे ऍडिशनल इन्फॉर्मेशन मध्ये या ठिकाणी मेन्शन केलेलं आहे पहा. फिक्स डिपॉझिट ओपनिंग बॅलन्स ऑन 1 एप्रिल 2018 9,10,000 ऍड purchases or new deposit on 31st March 2019 8,50,000, total fixed deposit 17,60,000. Okay,
या ठिकाणी 17,60,000 च्या टोटल फिक्स डिपॉझिट तुम्हाला पाहायला मिळतील. ओके, नेक्स्ट आयटम आहे ऍडिशनल इन्फॉर्मेशन मध्ये कॅपिटल फंड 9,47,400. या ठिकाणी आपण बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साइडला कॅपिटल फंड घेतलाय 9,47,400. ओके, ऍडिशनल इन्फॉर्मेशन मधला फर्स्ट पार्ट ज्याच्यामध्ये आपल्याला म्हटलंय 50% ऑफ डोनेशन आर फॉर बिल्डिंग फंड अँड द बॅलन्स इज टू बी ट्रीटेड ॲज रेव्हेन्यू इन्कम. हे ऍडजस्टमेंट आपण केलेले आहे. डोनेशनची जी अमाऊंट आपण जी 7 लाख रुपये इन्कम बाजूला घेतली होती त्यापैकी 50% हे बिल्डिंग फंड साठी ट्रान्सफर केले. उरलेले 50% रेव्हेन्यू इन्कम म्हणून 3,50,000 आपण इन्कम बाजूला दाखवले. आणि सेकंड इफेक्ट आपण बिल्डिंग फंड मध्ये 50% डोनेशन काय केले ऍड करून आउटरला अमाऊंट घेतली 13,50,000. ओके, सेकंड ऍडजस्टमेंट मित्रांनो त्यामध्ये आहे आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन ₹5,300. आउटस्टँडिंग काय करतो आपण ऍड करतो, इन्कम असो किंवा खर्च. ओके, आता सबस्क्रिप्शन इन्कम आहे, इन्कम बाजूला जाऊया. ऍड आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन 5,300. ओके, सॉरी बरोबर आहे 5,300. आउटरला येतील 33,600. ओके, विद्यार्थी मित्रांनो आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शनचा सेकंड इफेक्ट बॅलन्स शीटच्या असेट साइडला दिल्यानंतर आपण थर्ड ऍडजस्टमेंट जे आहे लाईफ मेंबरशिप फीज आर टू बी कॅपिटलाइज, जे आपण कॅपिटलाइज केलेले आहे. पहा आपण कॅपिटल फंड मध्ये एंटायर अमाऊंट ऑफ लाईफ मेंबरशिप फीज 25,000 म्हणजे पूर्णपणे लाईफ मेंबरशिप फीची रक्कम आपण काय केली कॅपिटलाइज केली. ओके विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी सर्व ऍडजस्टमेंट्स आपल्या संपल्या असतील. यानंतर आपण इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट काय करूया क्लोजिंग करूया आणि त्यावरून आपण सरप्लस किंवा आपल्याला जो डेफिसिट मिळेल तो शोधूया. ओके विद्यार्थी मित्रांनो इन्कम आणि एक्सपेंडिचरचे आपण टोटल घेतल्यानंतर आपल्या लक्षात येईल की इन्कम साइडची टोटल ही एक्सपेंडिचर पेक्षा जास्त आहे की जे आहे 19,37,400 रुपीज, जे आपण दोन्ही बाजूला लिहूया 19,37,400 रुपीज. ओके इन्कम मायनस एक्सपेंडिचर करूया. एक्सपेंडिचरची टोटल आहे 13,77,850. एक्सपेंडिचर मायनस केल्यानंतर आपल्याला जे उत्तर मिळेल त्याला आपण म्हणतो सरप्लस. टू सरप्लस 19,37,400 मायनस 13,77,850 आपला सरप्लस येईल 5,59,550. ओके हा सरप्लस. सरप्लस म्हणजे एक्सेस ऑफ इन्कम ओव्हर एक्सपेन्सेस. ओके सरप्लस आपण काय करतो सरप्लस हा कॅपिटल फंड मध्ये काय करत असतो ऍड करत असतो. ऍड सरप्लस. ओके विद्यार्थी मित्रांनो सरप्लसची अमाऊंट आहे 5,59,550. ओके या ठिकाणी आता कॅपिटल फंडची आपण आउटरला रक्कम घेऊया. विद्यार्थी मित्रांनो कॅपिटल फंडची ओपनिंगची अमाऊंट होती 9,47,400. त्यामध्ये आपण लाईफ मेंबरशिप फीज 25,000 आपण इन्क्लूड केली कारण ती कॅपिटलाइज केली होती आणि सरप्लस मिळाला होता 5,59,550 रुपीज. हा सरप्लस आपण प्लस केल्यानंतर कॅपिटल फंडची आपल्याला आउटरला अमाऊंट मिळेल 15,31,950 रुपीज. ओके यानंतर आपण बॅलन्स शीटच्या लायबिलिटीची आणि असेट साइडची टोटल करून घेऊया. ओके विद्यार्थी मित्रांनो बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साइडची टोटल आपली येईल 28,81,950 रुपीज आणि सेम आपल्याला बॅलन्स शीटच्या असेट साइडची देखील टोटल मिळेल 28,81,950. ओके अशा रीतीने आपलं बॅलन्स शीट टॅली झालं असेल. ओके विद्यार्थी मित्रांनो आपण ज्या वर्किंग नोट पाहिल्या होत्या त्या वर्किंग नोट देखील आपण नोंद करणं आवश्यक आहे. ओके पुन्हा त्या एकदा आपण पाहूया. या ठिकाणी आपण फर्निचर बुक्सवरचं डेप्रिशिएशन कॅल्क्युलेट केलं होतं. या ठिकाणी फर्निचरवरती डेप्रिशिएशन आपण कॅल्क्युलेट केलं होतं. फिक्स डिपॉझिटची टोटल अमाऊंट आपण कशा पद्धतीने कॅल्क्युलेट केली ती आपण पाहिली आणि
डोनेशनच्या 50% जी अमाऊंट होती कॅपिटलाइज केलेली, सॉरी बिल्डिंग फंड मध्ये इन्क्लूड केलेली, ते देखील या ठिकाणी वर्किंग नोट मध्ये तुम्हाला पाहायला मिळते. ओके, थँक्यू.